जन्माष्टमी उत्सव हा आपला एक पारंपरिक उत्सव म्हणजे संस्कृतीच्या हिशोबाने आपण तो साजरा करतो आहे आणि त्याला हे बाकी जी लोक जे गालबोट लावतात जेणेकरून की आता तुम्ही मध्ये की साहसी स्पोर्ट्स म्हणजे साहसी स्पोर्ट्स म्हणून करतात याच्यामध्ये स्पर्धा चढावड होणार, कोण 9 थर लावतं कोण 10 लावतं आणि त्याच्यामुळे छोटे लहान मुलं खेचले जातात. प्रत्येक गोष्टीला म्हणजे साहसी करत गेले तर सरकारचा काय उपयोगच नाही आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टी तुम्ही साहसी करत तर पैसा 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 सगळीकडे पैशांनीच माणूस मोठा होतो असं नाही आहे. दहीहंडी हा उत्सव आहे, उत्सवच राहिला पाहिजे. सरकारने सध्या जे नियम काढले ते खूप चुकीचे काढलेत. साहसी दर्जा दहीहंडी म्हणजे एक पारंपरिक उत्सव आहे, आपली संस्कृती आहे, ती आपण जतन केली पाहिजे. तर साहसी खेळाचा दर्जा माझ्या मते तरी तो चुकीचा आहे, कारण की आम्ही तर हा उत्सव म्हणून साजरा करणार. आमचं हे जे बंड्यामूर्ती सेवा मंडळ आहे हे फार जुनं मंडळ आहे. आमचे 65 वर्ष झाली गोविंद आमचा सुरू आहे. तर आम्ही याच्याकडे एक उत्सव म्हणूनच पाहतो. साहसी खेळ हे थोडं राजकारणाचा भाग झाला. आम्हाला त्यामध्ये काही आमच्या मंडळाचा तर काही त्यामध्ये इंटरेस्ट नाही. आम्हाला फक्त उत्सव म्हणून साजरा करायचा. आम्ही करत आलो आणि करत राहणार. आमच्यासाठी हा उत्सव म्हणून राहील, कारण की आमची 60 वर्षाची परंपरा आहे ते आम्ही ह्यापुढे चालू ठेवणार आहे. उत्सवाच्या माध्यमातूनच चालू ठेवणार आणि आर्थिकदृष्ट्या आम्ही म्हणजे हा खेळ आर्थिकदृष्ट्या खेळण्याच्या लांबच राहणार. आम्हाला संस्कृती जपायची आहे आणि परंपरेपासून चाललेला आमचा उत्सव हा चालूच ठेवायचा आहे आम्हाला. आम्ही साहसी खेळ म्हणून बघणारच नाही. आमच्या दृष्टिकोनातून तो एक उत्सव म्हणूनच आम्ही साजरा करू. हा जो उत्सव जो होतोय ना, गेल्या आम्ही कित्येक 50 वर्षापासून हा साजरा करत आलो आहे. धार्मिक उत्सव या नात्याने आम्ही करतो. साहसी खेळ म्हणून आम्ही कधी केलेलाच नाही आहे. दहीहंडी त्याला दर्जा आत्ता मिळाला साहसी खेळाचा, पण तो उत्सव म्हणून आम्ही पारंपरिकने साजरा करत आलेलो आहे. आमची गेली 50 वर्षांची परंपरा दहीहंडीची. तो एक उत्सव म्हणून आम्हाला आवडतो. त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन जे चालू आहे ते ठीक आहे, पण अति होता कामा नये. आणि तो उत्सव जो आहे तो आमची युनिटी वाढवतो, आम्हा सर्व यंग जनरेशनना एकत्र आणतो. 60-65 वर्षाला आम्ही गोविंदा उत्सव साजरा करतो. आम्ही साहसी खेळ म्हणून कधी आम्ही पाहिलंच नाही आणि आम्ही हा उत्सव म्हणून आम्ही खूप मोठ्याने साजरा करतो. गेली 60 वर्ष आम्ही हा उत्सव म्हणजे आमच्या मोठ्यांपासून आम्ही हा कंटिन्यू करणार आणि आम्ही असाच जपत राहणार. पैशाकडे बघून आपण 9 थर 10 थर जे काय आपण लावतो, आपण पैशाकडे बघूनच आपण ते करतो. पण त्या पैशामुळे आपल्याला जीवाला धोका पण आहे. पण आपण जर संस्कृती जपली तर आपला हा खेळ शेवटपर्यंत राहणार नाही. आपल्या खेळाला आपल्या या उत्सवाला कोणीही अपोज करणार नाही की तुम्ही हा साहसी खेळ करा किंवा काय. आपण आपला जो उत्सव आपण उत्सवाप्रमाणेच याला हे केलं पाहिजे. लोकांच्या मते जरी हा साहसी खेळ असला तरी लोकांच्या मनामध्ये फक्त एकच भावना आहे, ती म्हणजे श्रीकृष्णाचा जन्म, श्रीकृष्णाष्टमी. कॅमेरामॅन विवेक सोबत मी संध्या दोरुगडे, MRSC मुंबई.